जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तर गुरुजी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो मागील 1 वर्षापासून, ती म्हणजे पवित्र प्रणालीवर जाहिराती ह्या यायला सुरुवात झाली आहे. तर अतिशय आनंदाची बातमी आजच्या घडीला आपल्यापर्यंत आलेली आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषद रायगड असेल, जिल्हा परिषद बुलढाणा असेल, ह्या जिल्हा परिषदांच्या जाहिराती सध्या पवित्र प्रणालीवर अपलोड करण्यात आल्या आहे. तशा त्या जाहिरातीमध्ये किती जागांसाठी आहे, त्याची पात्रता काय असणार आहे, संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा. तर बघूया ती आनंदाची बातमी आणि पवित्र पोर्टलवर ज्या जाहिराती आल्या आहे त्या नेमक्या कोणत्या प्रवर्गाला किती ज्या काही वॅकेन्सी आहे त्या देखील आपण बघणार आहोत. तसं जे काही महत्त्वाचं जी पात्रता काय लागणार आहे, त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं नियमावली ह्याच्यात देण्यात आली आहे ती देखील आपण बघणार आहोत. तर पुढे आपण बघूया. तर मित्रांनो, जे काही शिक्षक भरतीला अतिशय महत्त्वाची म्हणजे खूप जोरात या ठिकाणी गती आलेली आहे. तर त्या गतीनुसार या ठिकाणी बघा, ज्या जाहिराती पवित्र प्रणालीवर अपलोड व्हायचं होत्या त्या अपलोड ह्या ठिकाणी व्हायला सुरुवात झाली आहे. तर या ठिकाणी पवित्र प्रणालीवर शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी जे आहे जिल्हा परिषद रायगड आहे, तर त्या जिल्हा परिषदेची जी काही जे 4/1/2024ला या ठिकाणी जाहिराती अपलोड ही झालेली आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अतिशय आपल्यासाठी आनंदाची बाब आहे. तर या ठिकाणी जे काही पवित्र प्रणालीवर जाहिराती आपल्याला पाहाव्यास या ठिकाणी मिळालेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जे जिल्हा परिषदेची या ठिकाणी जी जाहिरात आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, तर ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जी एकूण पदं आहे ती आहे या ठिकाणी 998 पदाची जिल्हा परिषदेची जी रायगड जिल्ह्याची आहे या ठिकाणी जाहिरात अपलोड ही करण्यात आलेली आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, ज्या काही कॅटेगरी वाईज ह्या ठिकाणी जाहिराती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जे काही हॉरिझॉन्टल कॅटेगरी असेल, महिला असेल, माजी सैनिक असेल, अंशकालीन प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू असेल आणि समांतर आरक्षण व्यतिरिक्त उर्वरित पदे, तसेच एकूण पदे अशा पद्धतीने ह्या ठिकाणी बघा. एस टी जे काही SC असेल, अनुसूचित जमाती पेसा असेल, विजा आ असेल, भजब असेल, भजक असेल, भजड आहे, इमाव आहे, विमाप्र आहे, EWS आहे आणि खुला, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी प्रत्येक कॅटेगरीला ह्या ठिकाणी किती वेकन्सी आलेल्या आहे त्या वेकन्सी देखील या ठिकाणी बघा देण्यात आलेल्या आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, जवळपास खूप महत्त्वाची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वेकन्स्या या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळू शकतात. तर ह्याच्यात जे काही बाकीचे दिव्यांग बंधू असेल त्यांच्यासाठी देखील ह्या ठिकाणी किती वेकन्सी आहे त्या देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. अशा ज्या काही एकूण टोटल वेकन्सी आहे, ही जी जाहिरात आहे ही जिल्हा परिषद रायगडची आहे. टोटल ज्या वेकन्सी आहे ती 998 वेकन्सी या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळतात. ही जी वेकन्सी आहे ती प्रायमरीसाठी आहे, कारण हे जे जिल्हा परिषद अंतर्गत ज्या रायगडच्या प्रायमरीसाठी हे एवढ्या वेकन्सी आपल्याला या ठिकाणी पाहाव्यास मिळतात आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचे जे काही शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता जी निकष या ठिकाणी खाली एक देण्यात आलेला आहे ते देखील आपण बघूया. तर ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचं या ठिकाणी टोटल SC साठी ज्या काही वेकन्सी आहे तर ह्या ठिकाणी 133 वेकन्सी आहे. ST साठी 176 वेकन्सी आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी पुढे बघा, विजाचा ह्या ठिकाणी 36 वेकन्सी आहे. तसंच पुढची जी काही महत्त्वाची वेकन्सी असणार आहे तर ती बघा, भजकचं या ठिकाणी 1 वेकन्सी आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढची जी वेकन्सी आहे विमाप्रचं या ठिकाणी जवळपास म्हणजे 3 वेकन्सी देण्यात आलेली आहे. त्यानंतर EWSच्या या ठिकाणी 88 वेकन्सी आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तसंच बघा, ओपनसाठी या ठिकाणी 561 वेकन्सी जिल्हा परिषद रायगडमध्ये या ठिकाणी पाहाव्यास मिळत आहे. तर अतिशय आनंदाची बाब आहे. अशा जवळपास या ठिकाणी 998 म्हणजे या ठिकाणी 1000 म्हणजे 998 एवढी टोटल वेकन्सी आपल्याला एकट्या जिल्हा परिषद रायगडमध्ये या ठिकाणी या जाहिरातीमध्ये पाहावयास मिळते आहे. तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे निकष देण्यात आलेले आहे ते देखील आपण बघूया. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता, जे काही शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता व पदनिहाय ज्या रिक्त पदाचा तपशील या ठिकाणी देण्यात आलेला आहे. म्हणजे जे काही टोटल जी पदं आहे तर ते पदामध्ये या ठिकाणी 998 पदांचं विगतवारी या ठिकाणी केलेली आहे की कोणत्या माध्यमाला या ठिकाणी पदं आहे. तसंच जे काही वेतन श्रेणी असेल, अनुदानाचा प्रकार आहे, विषय असेल, शिकवण्याचे माध्यम आहे, आवश्यक शैक्षणिक जी पात्रता असेल, त्यानंतर आवश्यक व्यावसायिक पात्रता आहे, त्यानंतर TET आणि एकूण पदे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, माध्यम असेल तर ह्याच्यात तुम्ही पहिलं बघा, जे काही मराठी माध्यमाचं या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट टीचर आहेत म्हणजे जे 1 ते 5 साठी या ठिकाणी जे काही वेतन श्रेणी देण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती आहे की नवीन वेतन श्रेणी या ठिकाणी जो शिक्षण कालावधीमध्ये जी काही नवीन जी रक्कम देण्यात आली 16,000 रुपये. तर या ठिकाणी बघा, अनुदानाचा प्रकार या ठिकाणी देण्यात आला आहे. विषय ऑल सब्जेक्ट म्हणजे जे 1ली ते 5वीसाठी ऑल सब्जेक्ट असतात आणि शिकवण्याचे माध्यम या ठिकाणी बघा महत्त्वाचं या ठिकाणी देण्यात आलं आहे. ह्याच्यात आहे इंग्लिश.
आणि काही ठिकाणी बघा मराठी देखील आहे. त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता असेल, डिप्लोमा असेल, आवश्यक व्यावसायिक अर्हता, तसंच TET-1 व CTET-1 पेपर पास पाहिजे, असं या ठिकाणी महत्त्वाची डिटेल्स या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ह्याच्यात बघा जे महत्त्वाचं आहे ते अंडर ग्रॅज्युएट टीचर आहे, त्यानंतर आहे ग्रॅज्युएट टीचर म्हणजे 6 ते 8साठी, त्याचा देखील या ठिकाणी बघा जे काही पे देण्यात आलेला आहे तो देखील आहे, अनुदानाचा प्रकार आहे. त्यानंतर जे काही विषय असणार आहे मॅथमॅटिक्स अँड सायन्स, तर ह्या विषयाचा या ठिकाणी उल्लेख आहे. शिकवण्याचे माध्यम आहे. त्यानंतर जी शैक्षणिक जी आवश्यक पात्रता आहे, त्यानंतर बघा व्यावसायिक पात्रता आहे. त्यानंतर जे आहे TET आणि CTET मॅथ आणि सायन्समध्ये या ठिकाणी जे पेपर पास आहे, तर त्या संदर्भात या ठिकाणी महत्त्वाची इन्फॉर्मेशन देण्यात आली आहे. तसंच बघा जे काही साधारण सूचना आपण बघणार आहोत, तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पवित्र प्रणालीवर सर्वसाधारण ह्या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे त्या तुम्हाला मी दाखवतो. तर ह्याच्यात तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी ज्या काही सर्वसाधारण सूचना देण्यात आल्या आहेत त्या आपण बघूया एक एक. तर ह्याच्यात बघा महत्त्वाच्या आपण सूचना बघणार आहोत. तर अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणालीवर म्हणजे जी काही वेबसाईट देण्यात आली होती mahateacherrecruitment.org या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून प्रमाणित केलेली आहे, असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतात. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची जी पहिली सूचना या ठिकाणी देण्यात आली आहे ती म्हणजे ज्यांचं या ठिकाणी रजिस्ट्रेशन होऊन जे काही टेट परीक्षेचं जे पवित्र प्रणालीवर आपल्याला सेल्फ सर्टिफायसाठी जी मुदत देण्यात आली होती, तर ज्यांचं या ठिकाणी वैयक्तिक माहिती नोंदवून प्रमाणपत्र म्हणजे सेल्फ सर्टिफाय ज्यांचं केलेलं असेल, तर ते जे ह्या ठिकाणी ह्या जाहिरातीमध्ये ऑनलाईन अर्ज करू शकतील. म्हणजे त्यांना ज्या ठिकाणी चान्सा असणार आहे, ज्यांचं सेल्फ सर्टिफाय झालं नसेल किंवा ज्यांचं म्हणजे काहीच झालं नसेल सेल्फ सर्टिफाय, तर ते ह्या भरतीतून बाधे होणार आहे. तसंच बघा इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील. म्हणजे जे काही आपली अर्हता असेल, ज्या ज्या पदासाठी जी अर्हता आहे, शैक्षणिक अर्हता आणि व्यावसायिक अर्हता, तर त्याच्यानुसार ह्या ठिकाणी पात्र असलेल्या ज्या पदासाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे. तसंच बघा या ठिकाणी तिसरं जे सूचना दिलेली आहे, तर इयत्ता 1ली ते 5वी व 6वी ते 8व्या गटातील पदासाठी अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET किंवा CTET उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवाराचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाचा जे काही निकष देण्यात आलेला आहे, 1ली ते 5वी व 6वी ते 8वी ह्या जो काही गटातील जे अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 स्टेट परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जी TET आणि CTET जे काही पेपर आहे पहिला आणि दुसरा हे उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. कारण ह्या ठिकाणी बघा डिसेंबर 2022मध्ये जे काही CTET प्रविष्ट झालेले उमेदवार होते, तर त्यांना देखील ह्या ठिकाणी चान्सा मिळालेला आहे. कारण जी CTET परीक्षा होती ती उमेदवाराचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास ह्या ठिकाणी पात्र हे होणार आहेत. म्हणजे CTET डिसेंबर 2022पर्यंत ज्यांचं पास आहे ते देखील उमेदवार ह्या ठिकाणी पात्र हे असणार आहे. तसंच बघा महत्त्वाचं 4 नंबरचं 6वी ते 8वी या गटातील जे काही इतिहास असेल, भूगोल असेल, समाजशास्त्र आहे या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या ठिकाणी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. ज्या गटातील या ठिकाणी बघा गट देण्यात आले 6वी ते 8वी या गटातील जर समजा इतिहास, भूगोल किंवा समाजशास्त्र या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTETचं जे काही सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तसंच बघा दुसरा जो गट आहे 6वी ते 8वी या गटातील जो विज्ञान, गणित किंवा गणित विज्ञान या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET विज्ञान गणित विषय घेऊन TET 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे जो विज्ञान गणितसाठी जे पात्रता या ठिकाणी निश्चित केलेली आहे, तर त्यांना या ठिकाणी जो काही CTET पेपर 2 आणि TET पेपर 2 ह्यापैकी कोणताही एक पेपर या ठिकाणी विज्ञान गणित विषय घेऊन या ठिकाणी उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. तसंच बघा महत्त्वाचा या ठिकाणी 6वा मुद्दा या ठिकाणी देण्यात आला आहे. तसेच बघा 6वी ते 8वी या गटातील जे भाषा विषयातील जे काही उमेदवार आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे TET किंवा CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET सेकंड पेपर किंवा CTET सेकंड पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात द्या एक महत्त्वाचं या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे. ज्यांचा भाषा विषय आहे म्हणजे भाषा विषयामध्ये 3 भाषा या ठिकाणी येतात, त्याच्यामध्ये मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, अशा ज्या भाषा विषयांच्या ज्या उमेदवारांचं या ठिकाणी जे काही TET किंवा CTET जी काही परीक्षा असते
क्वालिफाय करायची तर ती या ठिकाणी एकतर गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही एक विषय घेऊन TETचा दुसरा पेपर किंवा CTETचा दुसरा पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी दोघांपैकी कोणताही एक पेपर जरी उत्तीर्ण असले गणित विज्ञान घेऊन किंवा मग सामाजिक शास्त्र घेऊन, तरी देखील भाषा विषयासाठी फक्त या ठिकाणी असे उमेदवार शिक्षक भरतीसाठी या ठिकाणी पात्र हे असणार आहेत. अतिशय या ठिकाणी महत्त्वाचं होतं. तसंच जे काही गणित विज्ञान असेल तर त्यासाठी तुम्हाला गणित विज्ञान विषय घेऊनच त्या ठिकाणी TET किंवा CTET क्वालिफाय पाहिजे किंवा मग तुमचं शास्त्र असेल तर त्या ठिकाणी समाजशास्त्रच विषय घेऊन या ठिकाणी तुमचं TET पेपर 2 आणि पेपर जे काही CTET पेपर 2 आहे ते उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. फक्त या ठिकाणी भाषा विषयासाठी या ठिकाणी दोघांपैकी कोणतं जरी तुम्ही उत्तीर्ण असले म्हणजे तुमचं समाजशास्त्र असेल किंवा गणित विज्ञान विषय घेऊन तुम्ही या ठिकाणी उत्तीर्ण राहिले TET किंवा CTET 2 पेपर, तरी या ठिकाणी भाषासाठी तुम्ही क्वालिफाय हे असणार आहेत. अशी या ठिकाणी महत्त्वाची सूचना या ठिकाणी देण्यात आली होती. तसंच बघा जे काही 9वी ते 10वी आणि पुढचा जो गट आहे 11वी-12वी या गटासाठी अर्ज करताना उमेदवारांना उपयोगिता बुद्धिमत्ता चाचणी जी टेट 2022 या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे. म्हणजे जो गट आहे 9वी ते 12वी या गटाला TET किंवा CTET जी परीक्षा आहे तर ती या ठिकाणी क्वालिफाय होणे गरजेचं नाही. म्हणजे त्यांना बिना TET किंवा CTET क्वालिफाय 9 ते 12 ह्या वर्गासाठी तुम्हाला प्रेफरन्स हे तुम्ही जनरेट हे करू शकतात किंवा देऊ शकतात. असं या ठिकाणी महत्त्वाच्या ह्या ज्या काही सूचना देण्यात आल्या होत्या. तसंच बघा जे काही वयमर्यादा असेल, विषय असेल, आरक्षण असेल, अन्य जे काही पात्रता असेल कागदपत्रासंदर्भात, तर त्या सर्वसाधारण सूचना जे काही आपली वेबसाईट देण्यात आलेली आहे teacherrecruitment.org या संकेतस्थळावर आपल्याला पाहावयास ह्या मिळणारच आहेत. उमेदवारांच्या सर्वसाधारण सूचनेमध्ये या ठिकाणी सविस्तर ज्या अवेलेबल होणार आहेत त्या देखील एकदा खात्री करून त्या ठिकाणी बघायच्या आणि तरच या ठिकाणी पुढची प्रोसेस या ठिकाणी करायची आहे. तर ह्या ठिकाणी ह्या महत्त्वाच्या ह्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. तर सर्वसाधारण म्हणजे जे आपल्या क्वालिफिकेशन संदर्भात ज्या सूचना होत्या त्या या ठिकाणी गरजेच्या होत्या. तसंच बघा जे काही व्यवस्थापनाने जाहिराती दर्शवलेल्या एकूण पदामध्ये दिव्यांगाच्या आरक्षणाच्या पदाचा देखील या ठिकाणी समावेश आहे. तसेच अनाथ जे बांधव आहेत त्यांच्या आरक्षण पदाचा देखील या ठिकाणी समावेश आहे. तसंच बघा या ठिकाणी व्यवस्थापनामध्ये जाहिराती दर्शवलेल्या आरक्षणामध्ये व पदसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता या ठिकाणी आहे असं देखील या ठिकाणी महत्त्वाची एक सूचना देण्यात आली आहे. तसंच बघा या ठिकाणी जे काही उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय जे काही अध्यापनाच्या 2 विषयासाठी एक पूर्णकालीन पदाची जाहिरात असल्यास या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक अर्थात दोन्ही विषयामध्ये पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे असे या ठिकाणी सूचना देण्यात आलेली होती. तसंच बघा या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही सूचना ज्या जाहीर करण्यात आल्या होत्या त्या सविस्तर एकदा वाचून घ्यायच्या, तेव्हाच जे काही पुढची प्रोसेस या ठिकाणी करायच्या. तर आता तरी आपल्याकडे म्हणजे जी आनंदाची बाब म्हणजे जे काही जाहिराती या ठिकाणी पवित्र प्रणालीवर अपलोड व्हायचं या ठिकाणी सुरुवात झालेली आहे, जाहिराती पब्लिश व्हायची सुरुवात झाली आहे. तर एकंदरीत एक महत्त्वाचं जेव्हा डिस्प्ले होईल प्राधान्यक्रम देताना तेव्हा या ठिकाणी व्यवस्थित जाहिराती बघायच्या, कोणत्या कॅटेगरीला कुठं जागा आहे आणि त्याच्यामध्ये ज्या काही आपली जी शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता असेल तर ती बघून या ठिकाणी पुढची जी काही प्रोसेस असेल ती या ठिकाणी आपल्याला करायची आहे. तर अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी अपडेट होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया एखाद्या नवीन इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.